तुम्हाला तुमच्या घर वृद्धाश्रमात बदलण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली? खरं बघायला गेलं ना तर माझ्या आणि मिस्टरांची दोघांची इच्छा होती म्हणून आम्ही सुरू केलेलं आहे. आणि खूप मोठी काही घटना घडली असं नाही आहे. पण माझ्याकडे 2 वर्ष माझे सासरे होते आणि त्यावेळी मी त्यांचं भरपूर केलं. साहजिक आता आपल्या घरी असलं तर आपण करतोच प्रत्येकाचं. तसं त्यांचं ते पण बेड रिडन होते, तर त्यावेळी मी ते केलं होतं. पण त्यावेळी मी अशी कल्पना केली नव्हती किंवा मनात विचार पण नव्हता आला की मी पुढे काही वर्षानंतर हे करीन सुरू. असं अजिबात मनात पण नव्हतं आणि डोक्यात तर अजिबातच नव्हतं. कारण की त्यांचं करण्यामध्येच खूप असं बिझी झालं होतं आणि एक टेन्शन असतं, कारण जबाबदारी असते अशा लोकांचं आपलं करणं वगैरे. आणि त्यात कसं झालं की मी वर्किंग होते, म्हणजे मी सरस्वतीला टीचर आहे आणि टीचर असल्यामुळे तो एक मला फायदा झाला की टीचर असल्यामुळे मी त्यांना सांभाळू पण शकले. नाहीतर जर तुम्ही 10च्या ऑफिसला गेलात आणि संध्याकाळी 6 वाजता तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही नाही सांभाळू शकत. पण टीचरचा जॉब असल्यामुळे मला ते पॉसिबल झालं त्यांना सांभाळणं. तर ती एक प्रेरणा म्हटलंच तरी चालेल. म्हणजे माझ्यामध्ये तरी तेच एक मोठं कारण असेल माझ्या आयुष्यामध्ये ते सुरू करण्याचं, असंही असेल. पण ते मला पॉसिबल झालं ते करणं, अगदी जमलं. म्हणजे त्यावेळी मी त्यांना खरंच खूप छान पद्धतीने सांभाळलं. आणि त्याच्यानंतर मग काही वर्षांनी मला असं वाटलं, ते 2018 साली वारले. म्हणजे 2016 ते 2018 मी 2 वर्ष त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. आणि 2018 नंतर म्हणजे 2018ला ते वारले. पण नंतर मग एखादं वर्ष म्हणजे 1-2 वर्ष असेच गेले. मग नंतर असं मनात आलं की चला आपण सुरू करूया आणि अशा पद्धतीने मग याची सुरुवात झाली. हा उपक्रम सुरू करताना तुम्हाला सर्वात मोठी आव्हानं कोणती आली? हा जो उपक्रम मी सुरू केला तर दोघांची इच्छा असल्यामुळे आम्ही केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं हे राहतं घर, तर त्या घराचा खूप मी चांगला उपयोग केला. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर माझं घर सत्कर्मी लागलं या गोष्टीसाठी. आणि त्याच्यामुळे मला खूपशा अडचणी नाही आल्या. कसं असतं, स्वतःची जागा आणि स्वतःचं राहतं घर, हे राहतं घर असल्यामुळे आपण ऑलरेडी इथे रुळलेलो आहे, बरोबर आहे. आणि या घरातली एक आणि एक गोष्ट मला माहिती आहे ना, साहजिक आपण ज्या ठिकाणी राहतो तर प्रत्येक गोष्ट आपल्या परिचयाची असते. आणि त्याच्यामुळे जे कोणी आजी आजोबा माझ्याकडे आले ते अगदी सहजपणे रुळले. म्हणजे त्यांना असं वाटलं नाही की अरे आपण कुठेतरी एखाद्या वेगळ्या ठिकाणी जाऊन राहिलं, अशी जाणीव त्यांना झालीच नाही. आणि त्याच्यामुळे मला कोणती अडचण नाही आली त्यांना सांभाळायला. आणि तुझा जो प्रश्न आहे ना की तुम्हाला कोणती आव्हानं म्हणजे काही अडचणी आल्या का, नाही तर न अडचणी येण्याचा हा सगळ्यात मोठा मला फायदा झाला की ते माझ्या राहत्या घरामध्ये असल्यामुळे त्यांनासुद्धा ते घर पण जाणवलं त्याच्यामध्ये. म्हणजे घरगुती फिलिंग त्याच्यामध्ये निर्माण झालं ते. आणि घरगुती वातावरण जिथे असेल तिथे साहजिक आहे सगळे आनंदीचं राहणार. हा एक तो फायदा झाला. वृद्धांना आनंदी ठेवण्यासाठी हे समाज काय करू शकतो असं तुम्हाला वाटते? अच्छा, आनंदी ठेवण्यासाठी त्यांच्या हातातली एक गोष्ट ते करू शकतात. कसं माहिती का, तुम्ही त्यांना भेटायला येऊ शकता, बरोबर. कारण की तुम्ही त्यांना भेटायला आला तर त्यांना खूप मोठा आनंद येतो, त्यांच्यासाठी परमोच्च आनंद आहे तो. आणि त्याच्यामुळे माझ्याकडे जेवढे कोणी भेटायला येतात, जेवढे व्हिजिटर्स येतात किंवा कॉलेज स्टुडंट्स येतात, कंपनीवाले येतात, काही फॅमिलीज येतात, म्हणजे भरपूर व्हिजिटर्स आहेत आपल्याकडे. स्कूल स्टुडंट्स येतात, कॉलेजचे स्टुडंट्स येतात. तर मी सगळ्यांना अलाउड करते. त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की ह्यांना तुमच्याशी संवाद साधायला आवडतो. जे माझ्याकडे आजी आजोबा आहेत ना, तर त्यांना या सगळ्यांशी संवाद साधायला खूप आवडतं. आणि म्हणून मी ते हो म्हणून म्हणते. असं वाटतं की आजी आजोबांना बोलायला आवडतं आहे, समोरची जी व्यक्ती येते त्यांनाही आवडतं आहे, त्यांनाही त्याच्यामध्ये तितकाच आनंद येतो, आपण कशाला नाही म्हणायचं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना अलाउड करतो भेटायला त्यांना. म्हणजे मी त्यांना थोडक्यात बघायला गेलं तर बंधनात नाही ठेवले माझ्या आजी आजोबांना, कोणत्याही बंधनात नाही ठेवले. अगदी मोकळीक आहे आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला आनंदी दिसतात. तुम्हाला माझ्याकडेचे आजी आजोबा आनंदी दिसण्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे. एक तर घरगुती वातावरण आहे आणि सगळ्यांना भेटण्याची सुविधा आहे. असं नाही की फक्त त्यांच्या घरातलेच येतील त्यांच्याशी संवाद साधतील, असं नाही. कोणीही या, भेटा, बोला, गप्पा मारा, नाही का. आणि हे सगळं फ्रीडम आम्ही ठेवल्यामुळे माझ्याकडचे सगळे तुम्हाला आनंद दिसते. त्याचं हेच मोठं कारण आहे.